सातत्यानं 20, 22, 24 वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना आपण नेहमी एक महिला सक्षमपणे कसं नेतृत्व करू शकते हे नुसत्या जुन्नर तालुक्याने नाही, या जिल्ह्याने नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो हे जिल्ह्याला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. एक महिला काय आणि कसा विकास करू शकते. मग कुठल्याही पक्षाचं, कुठल्या व्यक्तीचं, कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं हे न पाहता आर्वी हे माझं गाव आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून सातत्याने या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपला नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आपण गाव पुढाऱ्यांनी खरं सांगितलं पाहिजे, आपल्या गावचा विकास करायचा असेल तर गावाबरोबर तुम्हाला थांबावं लागेल, गावाबरोबर तुम्हाला राहावं लागेल, गावाबरोबर तुम्हाला चालावं लागेल. जी 5-10% लोक ज्यांना काही घेणं नाही विकासाचं, ज्यांना काही पडलेलं नाही, ती लोक गावचा विस्कळीतपणा करतात आणि आताचा परिणाम सर्वसामान्य आमच्या तरुणांना, महिलांना, ज्येष्ठांना या ठिकाणी भोगावा लागतो. भविष्य काळात आपण हा विचार करून नक्कीच येत्या 7 तारखेला आपण कमळासमोरील बटन दाबून ताईंना आणि संजू भाऊला या दोघांना विजयी होऊन पुढच्या 5 वर्षाचा जो विकास आपल्याला करायचा, जी काही कामं करायची ती नक्की संधी या ठिकाणी द्याल. कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याच गावच्या सुकन्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माननीय आशाताई, ज्यांचं आत्ताच आगमन झालंय, ते आपल्या शेजारच्या गावचे भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे उमेदवार संजय भाऊ बोराडी, या ठिकाणी सरपंच, आजी माजी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमच्या वारवाडीच्या उपसरपंच डोंगरेताई या ठिकाणी आलेले आहेत, नाना आहेत, निलेश भाऊ आहे, सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही, पण तो आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर मला वाटतं हळदी कुंकाचे कार्यक्रम रोज चालू आहेत आणि हे होत असताना खरं तर आज पुन्हा एकदा आपल्या गावची ही कन्या आपले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेली. सातत्यानं 20, 22, 24 वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना आपण नेहमी एक महिला सक्षमपणे कसं नेतृत्व करू शकते हे नुसत्या जुन्नर तालुक्याने नाही, या जिल्ह्याने नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून सातत्याने त्यांची तुलना करताना आपण करतो आमदारांबरोबर, खासदारांबरोबर, पण आपण त्यांना ती संधी दिली नाही. पण एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो हे जिल्ह्याला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. एक महिला काय आणि कसा विकास करू शकते. आणि म्हणून ह्या आर्वी गावामध्ये सातत्याने काम करत असताना जी काही कामं केली असतील, नाना या ठिकाणी सरपंच होते, मध्यंतरी कार्य दुसरे झाले, आता आमचा प्रशांत भाऊ आहे. जे आर्वीकरांनी मागितलं ते दिलं असं कधीच नाही. कारण या गटात असो किंवा नसो, आर्वीन हे नाव आलं तर त्याला अधिकाऱ्यांना सांगणार त्याला टिक मार्क करा. मग कुठल्याही पक्षाचं, कुठल्या व्यक्तीचं, कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं हे न पाहता आर्वी हे माझं गाव आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून सातत्याने या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपला नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी लागली असताना आज ताई ही शेवटची इलेक्शन, खरं तर शेवटची ह्या अर्थाने आहे की जिल्हा परिषद निवडणूक झाले 5 वर्ष काम करत असताना पक्ष नक्कीच देशात, राज्यात आहे, नक्की त्याची दखल घेईल आणि काम करण्याची त्या ठिकाणी संधी देईल. मला आपल्या महिलांना एवढंच सांगायचंय की आपल्या गावचं एक नेतृत्व खऱ्या अर्थानं त्या जिल्हा परिषदेमध्ये 20, 22, 25 वर्ष काम करत असताना
आपल्याला अनुभव नाही, आपल्याला काही गोष्टी माहिती नाही. पण जेवढ्या आमदारांना खासदारांना त्या जिल्हा परिषद ते घाबरत नाही ना. गेटवर आम्ही ज्यावेळेस जाईल ना, तर खालचा शिपाई ज्यावेळेस शालिट करतो, त्या 6व्या मजल्यावर शिवरला फोन जातो की ताईंची एंट्री झाली. एवढा आपल्या लेकीचा खरा अर्थाने त्या ठिकाणी दारवला आहे. आणि म्हणून एक सार्थ अभिमान आपल्या आर्वीकरांना पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाही सगळे येतील, सगळे त्या ठिकाणी काम सांगतील, आम्ही विकास असा करू. पण सक्षमपणे 22 वर्ष विकास कसा केलाय, नुसता गटाला नाही तर संपूर्ण तालुक्याला माहिती करून दिलेला आहे. प्रत्येक गावागावात पोहोचलाय, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी केले. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन वैयक्तिक जे काही लोकांना महसूलच्या अडचणी असतील, एमएससीबीच्या अडचणी असतील, किंवा अनेक शिक्षणाच्या अडचणी असतील, या ठिकाणी आपल्या इरिगेशनच्या अडचणी असतील, पीडब्ल्यूडीच्या अडचणी असतील, हे सातत्यानं वैयक्तिक प्रश्न सुद्धा सातत्यानं त्या ठिकाणी सोडवण्याचं काम ताई या ठिकाणी करतात. मला एवढंच सांगायचंय की आपण मंडळींनी खऱ्या अर्थाने हे पाहत असताना काम करणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. भविष्य काळात हे 4-8 दिवस इलेक्शन निघून जातील, पण विकास कोण करणार आहे, विकास कामं कोण करणार आहेत, हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पाहिजे. आणि विकासाच्या मागे आपण कारण एक समीकरण झाले मागच्या वेळेस. मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी की 16-17 ताईंना फिरता सुद्धा येत नव्हतं. आम्ही नारायणगावकरांनी निर्णय घेतला काय तर मी ह्या गटात या. मला वाटतं आर्वी गाव सुद्धा होतं, पण ताई प्रचाराला कुठं फिरल्या नाहीत, नारायणगाव सुद्धा फिरल्या नाहीत. तरी सुद्धा एकडा मातब्बर उमेदवार समोर असताना 4,500 मतांनी ताईंना त्या ठिकाणी आम्ही निवडून दिलो होतो. आज पुन्हा एकदा आम्ही म्हणत होतो ताईंना की नारायणगाव गटातून तुम्ही पुन्हा इलेक्शन लढा, इथे 6 गाव आहेत. परंतु ताई म्हटले मला नाही, मला माझ्याच घरात जायचंय, माझ्याच गटात जायचंय. तुमच्याकडे लय कामं केली, माझ्या लोकांना खऱ्या अर्थानं जे आम्ही विश्वासानं ज्याला दिलं होतं त्यांनी माझ्या गटात काहीच केलं नाही. मी त्याच्यापेक्षा जास्त कामं त्या ठिकाणी केल्यात, म्हणून मला माझ्या गटात त्या ठिकाणी जाऊ द्या. तुम्ही खरे नारायणगाव मध्येच होते. परंतु ताई म्हटले मला माझं माहेर सुद्धा माझ्या गटात घ्यायचंय. ते कसं घेतलं नाना आम्हाला माहिती. आणि म्हणून हे सगळं करत असताना एक महिलेला आपण खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी देणार आहात, विकास काम करण्याची संधी देणार आहात, ती खऱ्या अर्थानं आपलं ह्या आर्वी गावचा विकास या ठिकाणी प्रशांत आता सरपंच म्हणून काम करतोय. जे जे प्रश्न मांडलेत त्यांनी सांगितले. एक जण आला महाशय तर मीटिंग घेतली, देतो मुलांना जमा केलं, 50,000 रुपये देतो म्हटलं तुम्हाला जिमचं साहित्य घ्यायला. जिमचं साहित्य केवढंच आहे प्रशांत? 7.5 लाख रुपयाचं. दुसऱ्या दिवशी प्रशांत पळत आला माझ्याकडे, म्हटलं ते असं असं आहे, माझा ठराव आहे, तुम्ही माझं काम. 2 दिवस आमच्या बरोबर पुण्याला आला. ताईने कलेक्टरांकडे गेलो, कलेक्टरांनी एका दिवसात सांगितलं, ताबडतोब सही केली. खाली नियोजन अधिकाऱ्याला सांगितलं ताईंना एक साहित्य ताबडतोब देण्याची व्यवस्था. तिसऱ्या दिवशी 7.5 लाखाचं व्यायामशाळेचं साहित्य या ठिकाणी आलं. ही धमक कोणाची आहे? या ठिकाणी तुमचा स्वामीनगरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला सुद्धा फंड टाकलेला आहे. आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला सांगताय, तो सुद्धा रस्ता चांगला त्या ठिकाणी करून द्यायचा आहे. मंगेशनी माझ्याकडे मागणी केली होती, मंगेशनी की ताई कानिफनाथाच्या मंदिराला त्या ठिकाणी मला 10 लाख रुपये द्या. ते सुद्धा पैसे 10 लाख रुपये ताई त्या ठिकाणी देणार आहेत. आपले विधान परिषदेचे आमदार आहेत योगीजी टिळेकर, त्यांच्याकडे पत्र आहे. ते म्हटले ताई आचारसंहिता संपली की ते लगेच त्या ठिकाणी घेऊन जा. आणि मग हे करण्याचं धाडस, काम करण्याचं. आता येतील सांगतील, आजही तुमच्या गावातल्या काही महिला नेल्यात, चला आम्ही जेवायला घालतो, आम्ही पैसे देतो, आम्ही हे करतो. परंतु नाना कधीतरी गावाला आपण हे शिकवलं पाहिजे. आपण म्हणतो की ठराविक लोक, पण खरा गावचा विकास थांबवतात, गावच्या विकासाला कीड घालतात. हे जे एवढे बसलेत यांच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्यावेळेस कीड बसती. आपण गाव पुढाऱ्यांनी खरं सांगितलं पाहिजे, आपल्या गावचा विकास करायचा असेल तर गावाबरोबर तुम्हाला थांबावं लागेल, गावाबरोबर तुम्हाला राहावं लागेल, गावाबरोबर तुम्हाला चालावं लागेल. हे जोपर्यंत करत नाही, हे आम्ही नारायणगाव मध्ये करतोय, नाही तर ग्रामपंचायत मधून तुम्हाला दाखला सुद्धा मिळणार नाही. आणि हेच प्रशांत भाऊ, जी 5-10% लोक ज्यांना काही घेणं नाही विकासाचं, ज्यांना काही पडलेलं नाही,
ती लोक गावचा जरा विस्कळीतपणा करतात आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य आमच्या तरुणांना, महिलांना, ज्येष्ठांना या ठिकाणी भोगावा लागतो. आणि म्हणून भविष्यकाळात आपण हा विचार करून नक्कीच येत्या 7 तारखेला आपण कमळासमोरील बटन दाबून ताईंना आणि संजू भाऊला सुद्धा तुम्ही 5 वर्ष पिंपळगावचं सरपंच म्हणून काम करताना पाहिलेलं आहे. आणि नक्कीच ह्या दोघांना विजयी होऊन पुढच्या 5 वर्षाचा जो विकास आपल्याला करायचा, जी काही कामं करायची ती नक्की संधी या ठिकाणी द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून तुमचं अभिनंदन करत असताना, आभार मानत असताना आपण सर्व महिलांना, आपण सर्वजण मतदान करणार आहात ना? काय निशाणी आहे? सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जाऊ दे रे, बटन किती नंबरला असतं तर कमळ चिन्ह दिसतंय ना, कशाला नंबर सांगायला लागतोय आता. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना, आशाताईंना आणि संजू भाऊला पण भरघोस मताने विजयी करा आणि पुढचे 5 वर्ष जी तुम्ही कामं सांगाल तेवढी कामं करून घेण्याची ह्या दोघा करून घ्या, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.